रजनीज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। चला तर आपण आज पाहणार आहोत राजम्याची भाजी। तर हे पहा, मी राजमा असा भिजवून घेतलेला नव्हता, तर मी डायरेक्ट असा उकडून घेतलेला आहे आणि मऊ असा झालेला आहे हे पहा। आणि आपण ह्याला अर्धवट असा मॅश करून घेणार आहोत। चला तर हे आपण बाजूला ठेवूया। लागणारे साहित्य पाहूया। राजम्याला लागणारे साहित्य हे कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ, तिखट, धणापूड आहे आणि गरम मसाला आपल्याला थोडा लागणार आहे आणि खोबरं असं जास्त घ्यायचं आहे, तर हे याच्यामुळे टेस्ट छान येते। चला तर आपण पुढे पाहूया। भाजीसाठी मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तर पाणी गरम होतंय तोपर्यंत आपण राजमा बारीक करून घेऊया। जास्त बारीकही करायचं नाही आहे, थोडासा अर्धवट करून घ्यायचा आहे। जास्त बारीकही करायचं नाही आहे, तर हे पहा मी असा थोडासाच असा अर्धवट करून घेतलेला आहे। पाणी आपलं गरम झालेलं आहे, तर चला मी फोडणीला टाकते। पातेल आपलं गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये आता तेल ओतणार। तेल थोडंसं आपल्याला जास्त टाकायचं आहे। तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकणार आहोत, जिरे टाकायचे आहे आणि याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। खूप छान अशी राजम्याची भाजी होते, तर तुम्ही नक्की करून पहा। कांदा मी फोडणीमध्ये टाकलेला आहे, तर याच्यामध्येच आपल्याला आलं लसूणची पेस्टही टाकून घ्यायची आहे। मस्त असं आपली फोडणी करून घ्यायची आहे। छान असा कांदा परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्येच आपल्याला टोमॅटोही टाकायचे आहे। छान असं टोमॅटोही आपल्याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटोही आपलं असं परतून झालेलं आहे, तर याच्यामध्येच धणापूड आणि गरम मसालाही मी टाकून घेणार आहे। फोडणीमध्येच आपल्याला काळा मसालाही टाकून घ्यायचा आहे। थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। छान असं आपल्याला हे आता परतून घ्यायचं आहे। छान असा कलर येतो, एकदा नक्की करून पहा। त्याच्यामध्येच आपल्याला थोडीशी हळदही टाकायची आहे। ही फोडणी आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे, तर याच्यामध्ये मी थोडंसं आपली पाणी घालून घेणार आहे, म्हणजे आपली खाली करपत नाही आहे। अगदी थोडंसंच पाणी मी घालून घेतलेलं आहे टाकून याच्यामध्ये, तर ही फोडणी आपली खाली करपत नाही आहे, म्हणून आपण हे पाणी ओतायचं आहे। छान अशी भाजी होते। हे पहा, कट खूप सुंदर असं आलेलं आहे, हे पहा। छान भाजी होते, नक्की एकदा करून पहा। फोडणी आपली छान अशी होते, तोपर्यंत मी खोबरं मिक्सरमधून काढून घेणार आहे। खोबरं मी असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून, तर तेही आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचं आहे। हे पहा, छान अशी आपली फोडणी झालेली आहे, तर त्याच्यामध्येच मी आता हे राजमाही टाकून घेणार आहे। तर चवीपुरतं मीठही आपल्याला याच्यामध्येच टाकायचं आहे। राजमाही आपल्याला याच्यामध्येच असं छान परतून घ्यायचा आहे। छान असा राजमा आपला परतून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता गरम पाणी करून घेतलेलं होतं मी, ते आता याच्यामध्ये ओतणार आहे। एक 5 मिनिटं मी असं शिजू देणार आहे याला छान असं। भाजी छान होते, तर नक्की एकदा करून पहा। छान असा भाजीला आपल्या कलर आलेला आहे, हे पहा। मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आणि खूप छान असा वास सुटलेला आहे, खमंग असा। तर याच्यात सगळ्यात शेवटी आपल्याला ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। हे पहा, खूप छान अशी भाजी झालेली आहे। आवडली तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।